मंडळी, आता सध्या चालू आहे अधिक मास आणि या अधिक मासामध्ये मृग नक्षत्र येत आहे. म्हणजे आता उद्याच मृग नक्षत्राला आरंभ होणार आहे आणि सध्या जे वातावरण आहे हे पावसाचं वातावरण आहे. शेतामध्ये पेरणी करण्याचं वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या कामाचे दिवस आहेत आणि मग शेतकऱ्यांना एक प्रश्न साहजिक पडला असेल. तो प्रश्न म्हणजे की अधिक मासामध्ये आपण पेरणी करावी का नाही, अधिक मासामध्ये आपण शेताची मशागत करावी का नाही, किंवा अधिक मासामध्ये आपण पेरणीला सुरुवात करावी का, असे छोटे छोटे प्रश्न संभाव्यपणे त्यांना पडलेले असतात. परंतु मंडळी, अधिक मासात पेरणी केल्यावर त्याचे काही फायदे आहेत का, त्याचं काही नुकसान आहे का, किंवा करावी का नाही, हा प्रश्न मात्र प्रामुख्याने सगळ्यांनाच पडलेला आहे. तर तो का पडला त्याचं कारण सांगतो. अधिक मासामध्ये कोणतंही कर्म जर केलं तर त्याचं फळ आपल्याला दुप्पट तिप्पट पद्धतीने भेटत असतं. दुप्पट पद्धतीने त्याचं फळ भेटत असतं. आणि अधिकस्य अधिक फल म्हणजे काय, तर अधिक मासामध्ये शास्त्र सांगतं, पद्मपुराण सांगतं की कोणतंही कार्य जर आपण केलं तर त्याचं फळ आपल्याला अनेक पटीनं भेटत असतं. आणि म्हणून शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न येत आहे की अधिक मासामध्ये जर आम्ही पेरणी केली आणि त्याचं फळ जर आम्हाला अनेक पटीने प्राप्त झालं तर काय वाव आहे, आम्ही पेरणी करायला पाहिजे का नाही. तर मंडळी, हे सगळे प्रश्न त्यांना पडलेले आहेत. तर मंडळी, सर्व शेतकरी मित्रांना, शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. कारण या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे की अधिक मासात शेतकऱ्यांनी शेतीची पेरणी करावी का नाही या प्रश्नाचं उत्तर आणि त्याचे काही नुकसान फायदे आहेत का नाही हे सगळं क्लिअर करून सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात सोडू नका आणि सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ आवर्जून पाठवा. कारण अधिक मासाचं महत्व अनन्यसाधारण आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अधिक मास हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचा आणि मानाचा समजला जातो. अधिक मासाचं एक महत्व आहे, एक वैशिष्ट्य आहे. या काळामध्ये आपण जेही कर्म करू त्या कर्माचं फळ आपल्याला दुप्पट तिप्पट पद्धतीने भेटत असतं. आपण जर एखादी गोष्ट दान केली आणि दान केलेलं पुण्य दुप्पट तिप्पट आपल्या पदरामध्ये पडत असतं. म्हणजे काय, अधिक पद्धतीने फळ भेटत असतं. तर मग याच तत्वाचा जर उपयोग आपण केला शेतीमध्ये, तर शेतकऱ्यांनी जर अधिक मासात पेरणी केली तर याचं फळ आपल्याला शेतातल्या मालाच्या स्वरूपात अधिक पटीने भेटू शकतं का, किंवा अधिक मासात आपण पेरणी करावी का. खरं पाहायला गेलं तर आपल्या शास्त्रामध्ये अधिक मासात लग्न, वैवाहिक कार्य किंवा मुंज किंवा वास्तुशांती असे जे शुभ कार्य ते टाळले जातात आणि जे दैविक कार्य ते केले जातात, देव कार्य केले जातात, शुभ कार्य टाळले जातात. मग हे सगळ्या गोष्टी जर टाळल्या जातात तर मग आपण शेतातली पेरणी टाळावी का, शेतातली पेरणी करावी का, तर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओत देणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सोडू नका, व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर मंडळी, सगळ्यात महत्वाचा विषय जाणून घ्या की पेरणी म्हणजे काय, आपण शेतकऱ्यांनी पेरणी का करावी हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपला देश हा भारतीय कृषी प्रधान देश आहे. या देशामध्ये शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि शेतीवरच आपली उपजीविका असल्यामुळे शेती ही आपल्यासाठी मातृभूमी आहे, आपल्यासाठी आई आहे आणि आजही आपण शेतीला काळ्या आईचा दर्जा देतो. आणि म्हणून मंडळी, मुळामध्ये शेतीसाठी आपण मुहूर्त बघावा का नाही हा एक प्रश्न आहे. आपण त्याचं पहिलं स्पष्टीकरण देऊया. मुळामध्ये शेतीसाठी शेतकरी हा मुहूर्त कधीच पाहत नाही. मग काय बघावं लागतं, तर निसर्ग चक्र बघावं लागतं. पूर्वीच्या काळी म्हणजे आताही सध्या तोच प्रसंग आहे की पेरणी करत असताना शेतकरी मृग नक्षत्रात पेरणी करतात. प्रामुख्याने काय करतात, तर मृग नक्षत्र बघतात आणि त्या मृग नक्षत्राला शुभ नक्षत्र म्हणूनच पेरणीला सुरुवात करतात. परंतु आता वातावरणाचा अंदाज बिघडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणी मृग नक्षत्रात होत नाही आणि त्याला अपवादही काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मृग नक्षत्रात पेरणी करावी हा शास्त्राचा समज आहे. आणि म्हणून मंडळी, या सगळ्या गोष्टी जरी महत्वाच्या असल्या तरी अधिक मासामध्ये मृग नक्षत्राचं आगमन झालेलं आहे. आणि मृग नक्षत्र तुम्हाला माहिती आहे, जून महिन्यातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात साधारणपणे येत असतो. तर मंडळी, शेतकऱ्यांना हा प्रश्न का पडला की अधिक मासात पेरणी करावी का, तर मंडळी, अधिक मासात पेरणी करावी का या प्रश्नाचं जर उत्तर असेल तर मंडळी, अधिक मासातच नाही तर आपण आपल्या पेरणीच्या योग्य काळात कधीही पेरणी करू शकतो. आता पेरणीसाठी काय काय लागतं, जमीन सुपीक लागते, योग्य पाऊस लागतो, योग्य मशागत लागते, योग्य वेळ लागते, योग्य नक्षत्र लागतं. हे सगळं तुम्हाला शेतकऱ्यांना माहित आहे.
पण तरी सुद्धा हा जर प्रश्न पडला असेल की जसं आपण वास्तुशांती, लग्न वगैरे अशा गोष्टी या काळात करत नाहीत, तर मग पेरणी करावी का? तर मंडळी, नक्षत्र योग्य असेल, वातावरण चांगलं असेल, मशागत पूर्ण झाली असेल, पाऊसमान चांगला असेल, तर आपण अधिक मासात पेरणी करावी. याचा कोणताही आपल्यावर दुष्परिणाम होणार नाही. कारण काय होतं, पेरणीची योग्य वेळ जर आली तर आपण कोणताही मुहूर्त बघायची गरज नाही, कोणताही महिना बघायची गरज नाही. आपल्याला संत तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलंय की मडे झाकून या करती पेरणी, कुणबियाचे वाहो लवलाई. म्हणजे काय, तर मडे झाकून या करती पेरणी. तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात की आपल्या घरातला कोणी व्यक्ती जरी मृत्यू पावला आणि पेरणीचा जर कार्यकाळ असेल, पेरणीचा काळ चालू असेल, तर आपण त्या मड्याला, त्या मृत आत्म्याला, त्या मृत शरीराला बाजूला सारून आपण पेरणी केली पाहिजे. कारण पेरणीचं तत्व हे अशा पद्धतीने सांभाळलं जातं. आणि म्हणूनच पेरणीला अनन्यसाधारण महत्व आहे, पेरणीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच्यामुळे पेरणी करत असताना अधिक मास या गोष्टी महत्वाच्या नाहीत, त्या तुम्ही पाळू नका. फक्त जमिनीची सुपीकता, पावसाची मर्यादा आणि नक्षत्राची परीक्षा या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून बघूनच आणि हवामान तज्ञाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. मंडळी, या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण तुम्हाला झालं असेलच, तर त्याच्याबद्दल हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. रामकृष्ण हरी.